Okay, student. Today in this lecture we are going to study unit number 6, heat transfer. The topic name is thermal radiation. Okay, विद्यार्थ्यांना आपण आजच्या लेक्चरमध्ये थर्मल रेडिएशन काय आहे ते पाहणार आहोत. तसंच ॲब्सॉर्प्टिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी, ट्रान्समिसिव्हिटी, त्यानंतर ह्या ज्या टर्म्स आहेत त्या देखील आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण थर्मल रेडिएशन काय ते आपण समजून घेऊयात. तर थर्मल रेडिएशन म्हणजे काय, जी सूर्याकडून जी काही एनर्जी पृथ्वीपर्यंत पोहोचत असते तर ती एनर्जी एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या साह्याने त्या रूपामध्ये ती येत असते. तर ती जी हीट ट्रान्सफर आहे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्याला आपण म्हणतो थर्मल रेडिएशन. आणि याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. जी हीट ट्रान्सफर होते सनकडून अर्थकडे, ती हीट ट्रान्सफर जी होते ती इन द फॉर्म ऑफ थर्मल रेडिएशनच्या फॉर्ममध्ये ती होत असते. तर त्यानंतर आपण या ठिकाणी ॲब्सॉर्प्टिव्हिटी काय आहे, रिफ्लेक्टिव्हिटी काय आहे, ट्रान्समिसिव्हिटी काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कन्सिडर करा एक सरफेस आहे ज्या सरफेसवरती रेडिएशन एनर्जी काय होते, इन्सिडेंट होते. कन्सिडर करा हा जो सरफेस आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवला आहे. ह्या सरफेसवरती रेडिएशन एनर्जी काय होते, इन्सिडेंट होत आहे. ओके, दिस इज सरफेस. ह्या सरफेसवरती कन्सिडर करा एक रेडिएशन एनर्जी आहे. सपोज या ठिकाणी क्यू आय एवढी रेडिएशन एनर्जी काय होते त्या सरफेसवरती धडकते, इन्सिडेंट होते. ह्याला आपण म्हणतो इन्सिडेंट रेडिएशन. त्याला आपण म्हणतो इन्सिडेंट रेडिएशन. मग ही जी इन्सिडेंट रेडिएशन आहे ती आहे क्यू आय. मग ती इन्सिडेंट झाल्यानंतर हा सरफेस काय करेल, काही अमाऊंट जी आहे रेडिएशन ती स्वतःच्या आतमध्ये काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. म्हणजे क्यू आय पैकी काही अमाऊंट जी आहे ती ह्या सरफेसमध्ये, कन्सिडर करा या सरफेसमध्ये काय झाली, काही अमाऊंट ही ॲब्सॉर्ब झाली. मग हा सरफेस असेल. मग ती जी अमाऊंट जी ॲब्सॉर्ब होते ती सपोज या ठिकाणी क्यू ए एवढी अमाऊंट आहे असं कन्सिडर करा. क्यू ए, कन्सिडर द क्यू ए इज अमाऊंट ऑफ रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय द सरफेस. म्हणजे ह्या क्यू आय इन्सिडेंट जे रेडिएशन आहे त्यापैकी क्यू ए काय झालं, त्या सरफेसनी तेवढी एनर्जी काय केली, ॲब्सॉर्ब केली, स्वतःच्या आतमध्ये शोषण घेतली. त्यानंतर काही अमाऊंट जी आहे ती जर रेडिएशन एनर्जी ही काय होईल, त्या सरफेसमधून ट्रान्समिट होईल. सपोज कन्सिडर करा या ठिकाणी काही एनर्जी आहे जी काय होते, ट्रान्समिट होते. ट्रान्समिट होते म्हणजे काय, या सरफेसच्या थ्रू ती पुढे ट्रान्सफर होते, त्याच्या पुढे जाऊन ती पुढे ट्रान्सफर होते. म्हणजे ती आहे क्यू टी. समजते, क्यू टी ही जी एनर्जी आहे ती काय होते, तेवढी एनर्जी ही ट्रान्समिट होते. क्यू टी एवढी एनर्जी काय होते, सपोज एवढी एनर्जी काय होते, ट्रान्समिट होते. म्हणजे ट्रान्समिटेड रेडिएशन किती आहे, क्यू टी एवढे काय असणार आहे, ट्रान्समिटेड रेडिएशन असणार आहे.
ट्रान्समिटेड रेडिएशन असणार आहे QT एवढे. ओके, त्यानंतर त्या सरफेसने ऍब्सॉर्ब केलेले रेडिएशन किती असेल QA. QA म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ऍब्सॉर्ब रेडिएशन. ऍब्सॉर्ब रेडिएशन. ओके, ते किती आहे QA एवढे. तसंच त्या सरफेसवरून QI ही जी इन्सिडेंट झालेली एनर्जी आहे त्यापैकी काही रेडिएशन काय होतं त्या सरफेस कडून रिफ्लेक्ट केले जातील. सपोज ते कन्सिडर करा QR हे जे रेडिएशन आहे तेवढे रेडिएशन सपोज ते सरफेस काय करेल, ते रिफ्लेक्ट करेल. म्हणजे QR ला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्टेड रेडिएशन. समजतंय? या ठिकाणी QR काय आहे, रिफ्लेक्टेड रेडिएशन आहे. ओके, म्हणजे आपल्या सरफेसवरती परत एकदा सांगतो मी, QI एवढी इन्सिडेंट रेडिएशन एनर्जी ही इन्सिडेंट होते, त्यावरती धडकते त्या सरफेसवरती. मग QI जे धडकलेले रेडिएशन आहे, इन्सिडेंट झालेले रेडिएशन आहे, त्यापैकी तो सरफेस काय करतो, QA एवढी रेडिएशन काय करतो, स्वतःच्या आतमध्ये शोषून घेतो, म्हणजे ऍब्सॉर्ब करतो. म्हणजे ऍब्सॉर्ब केलेली जी रेडिएशन एनर्जी आहे ती किती असेल, QA असेल. म्हणजे QI पैकी QA एवढी रेडिएशन एनर्जी काय झाली, ऍब्सॉर्ब झाली. त्यानंतर त्या सरफेस वरती QI ही इन्सिडेंट एनर्जी आदळल्यानंतर काही एनर्जी जी आहे रेडिएशन एनर्जी ही तो सरफेस काय करतो, रिफ्लेक्ट करतो. म्हणजे ती रिफ्लेक्टेड रेडिएशन किती आहे, QR. म्हणजे QI ही जी इन्सिडेंट एनर्जी आहे रेडिएशन एनर्जी त्यापैकी QR ही जी एनर्जी आहे ती काय झालेली आहे, तेवढी एनर्जी ही रिफ्लेक्ट झालेली आहे. त्या सरफेसवरती अजून ती रिफ्लेक्ट होते दुसऱ्या दिशेने. समजतंय? मग ती झाली QR ही रिफ्लेक्टेड रेडिएशन. त्यानंतर QI पैकी काही रेडिएशन हे असे असतात, QT रेडिएशन आपण त्याला म्हणतो, जे रेडिएशन काय होतात त्या सरफेस मधून थ्रूआउट पुढे ट्रान्सफर होतात. थ्रूआउट त्या सरफेस मधून ते पुढे जातात, पास होऊन ते. मग त्याला आपण म्हणतो ट्रान्समिटेड रेडिएशन. म्हणजे QT एवढी जी रेडिएशन एनर्जी आहे ती काय होते, त्या सरफेस मधून पास होऊन ती पुढे ट्रान्समिट केली जाते. समजतंय? QI पैकी QT ही जे रेडिएशन आहे ती काय होते, पुढे ट्रान्समिट होते. ओके, समजतंय? मग या ठिकाणी जर मी म्हणलं तर या ठिकाणी मी एक फॉर्म्युला तयार करू शकतो. जसं की या ठिकाणी QI सपोज कन्सिडर करा QI एवढी काय आहे, या ठिकाणी रेडिएशन एनर्जी इन्सर्ट झाली. मग ती इन्सिडेंट झाली. इन्सिडेंट झाल्यानंतर QA एवढी काय होते, त्या ठिकाणी रेडिएशन एनर्जी काय होते, ऍब्सॉर्ब होते. म्हणजे QA काय झाली, ऍब्सॉर्ब एनर्जी झाली. प्लस त्या ठिकाणी म्हणजे QI पैकी इन्सिडेंट एनर्जी पैकी QA ही ऍब्सॉर्ब झाली. उरलेली ती काही एनर्जी काय झाली, रिफ्लेक्ट झाली QR एवढी. प्लस काही एनर्जी काय झाली त्या सरफेस मधून ती पुढे ट्रान्समिट झाली QT एवढी. म्हणजे ही जी टोटल इन्सिडेंट एनर्जी आहे त्यापैकी काही एनर्जी ऍब्सॉर्ब होते, काही रिफ्लेक्ट होते, काही ट्रान्समिट होते. मग आपण ही ऍब्सॉर्ब झालेली रेडिएशन प्लस रिफ्लेक्ट झालेले रेडिएशन प्लस ट्रान्समिट झालेली रेडिएशन एनर्जी याची जर बेरीज केली तर ती किती येईल, जी एनर्जी इन्सिडेंट झालेली आहे तेवढीच ती अमाऊंट येईल. म्हणजे इन्सिडेंट झालेली एनर्जी पैकी काही अमाऊंट काय होते, ही ऍब्सॉर्ब केली जाते, काही रिफ्लेक्ट होते, काही ट्रान्समिट होते. त्यामुळे ही जी ऍब्सॉर्ब, रिफ्लेक्ट आणि ट्रान्समिट केलेली एनर्जीची जर बेरीज केली तर ती किती येईल, इज इक्वल टू इन्सिडेंट एनर्जी एवढी येईल. समजतंय?
मग आता या ठिकाणी आपल्याला पहिली कन्सेप्ट स्टडी करायची आहे ऍब्सॉर्प्टिव्हिटी. त्यासाठी सिम्बॉल आहे अल्फा. तर ऍब्सॉर्प्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज डिफाईन ॲज अ रेशिओ ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब टू द अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडंट ऑन अ बॉडी. म्हणजे ही जी बॉडी किंवा सरफेस आहे त्या सरफेसनी किती अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब केली, क्यूए एवढी. समजताय? आणि त्या क्यूएला कशाने डिवाइड करायचं आहे? इन्सिडंट एनर्जी. म्हणजे क्यूए अपॉन क्यूआय हा जो रेशो असतो त्या रेशोला आपण काय म्हणतो? ऍब्सॉर्प्टिव्हिटी. मग ऍब्सॉर्प्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय येईल? तर या ठिकाणी ऍब्सॉर्प्टिव्हिटीचा फॉर्म्युला येईल क्यूए अपॉन क्यूए अपॉन क्यूआय. क्यूए अपॉन क्यूआय हा झाला ऍब्सॉर्प्टिव्हिटी अल्फाचा फॉर्म्युला. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय येईल त्याचा फॉर्म्युला मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. समजतंय? त्याचा फॉर्म्युला काय येईल तो? ऍब्सॉर्प्टिव्हिटी इज इक्वल टू क्यूए अपॉन क्यूआय. ओके, हे समजलं. ऍब्सॉर्प्टिव्हिटीचा फॉर्म्युला क्यूए अपॉन क्यूआय म्हणजे तो झाला ऍब्सॉर्प्टिव्हिटी. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला पुढची डेफिनेशन घ्यायची रिफ्लेक्टिव्हिटी. तर रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे काय? रिफ्लेक्टिव्हिटीसाठी आपल्याला गॅमा सिम्बॉल घेतो. तर रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे काय? तो पण एक रेशो असतो. पण तो रेशो आपण कशाचा घेणार आहोत? तर तो रेशो आपण घेणार आहोत जी रिफ्लेक्ट झालेली एनर्जी आहे. इट इज अ रेशो ऑफ रिफ्लेक्टेड रेडिएशन म्हणजे क्यू आर हे रिफ्लेक्टेड रेडिएशन असतील टू द अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडंट जी एनर्जी इन्सिडंट झालेली आहे क्यू आय. त्या दोघांचा जर रेशो केला तर आपल्याला काय मिळेल? गॅमा. म्हणजे आपण म्हणू शकतो गॅमा इज इक्वल टू क्यू आर अपॉन क्यू आय. म्हणजे रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज अ रेशो ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड. म्हणजे जी एनर्जी रिफ्लेक्ट झाली म्हणजे क्यू आर एनर्जी काय झाली? रिफ्लेक्ट झाली. त्या एनर्जीला इन्सिडंट एनर्जी क्यू आय ने काय करायचं? डिवाइड करायचं. मग आपल्याला काय मिळेल? क्यू आर अपॉन क्यू आय म्हणजे काय येईल? रिफ्लेक्टिव्हिटी गॅमा आपल्याला भेटेल. ओके, समजतंय? ओके, त्यानंतर पुढची आपल्याला डेफिनेशन घ्यायची आहे ट्रान्समिसिव्हिटी. तर ट्रान्समिसिव्हिटी म्हणजे काय ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात. तर ट्रान्समिसिव्हिटी म्हणजे काय? तर या ठिकाणी ट्रान्समिसिव्हिटी म्हणजे काय? या जो सरफेस आहे जी बॉडी त्या बॉडीमधून किती एनर्जी ही ट्रान्सफर होते. तर ह्या बॉडीमधून क्यूटी एवढी एनर्जी काय होते? ट्रान्समिट होते. समजतंय? क्यूटी एवढी. क्यूटी एवढी एनर्जी काय होते? ट्रान्समिट होते बॉडीमधून क्यूटी एवढी. मग ती जी एनर्जी आहे क्यूटी तिचा आणि इन्सिडंट एनर्जीचा रेशो म्हणजे काय असणार आहे? ट्रान्समिसिव्हिटी. म्हणजे आपण त्याची डेफिनेशन करायची जर म्हणलं तर आपण असं म्हणू शकतो इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी. त्या बॉडीच्या थ्रू किती एनर्जी ट्रान्समिट झाली? क्यूटी. दिस एनर्जी डिवाइडेड बाय इन्सिडंट एनर्जी ऑन अ बॉडी. म्हणजे त्या बॉडीवरती किती इन्सिडंट एनर्जी इन्सिडंट झाली. मग त्याचा जर फॉर्म्युला करायचा झाला तर त्याचा फॉर्म्युला काय येईल? क्यूटी एवढी एनर्जी काय होते? इन्सिडंट होते. आणि क्यूटी एवढी एनर्जी काय होते? ट्रान्समिट होते बॉडी थ्रू. आणि क्यू आय ही काय आहे? इन्सिडंट एनर्जी आहे. ह्या दोघांचा रेशो जर केला
तर आपल्याला ट्रान्समिसिव्हिटी मिळेल. मग त्या सिम्बॉल आहे टाऊ. ओके, समजतंय? त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची आहे ग्रे बॉडी, ब्लॅक बॉडी. त्या आपल्याला पुढच्या कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायच्या आहे. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण स्टडी करूया की ग्रे बॉडी, ब्लॅक बॉडी आणि स्टीफन कोल्सचा लॉ आपल्याला पुढे घ्यायचा आहे. तर पहिले आपण कन्सेप्ट घेऊया ब्लॅक बॉडी. तर ब्लॅक बॉडी म्हणजे काय? ओके, आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट स्टडी करायचं ब्लॅक बॉडी काय आहे ते. तर ब्लॅक बॉडी ही एक अशी एक बॉडी आहे की जी बॉडी काय करते की त्या बॉडीवरती जी काही रेडिएशन एनर्जी इन्सिडेंट होते ती सर्व रेडिएशन एनर्जी ती काय करते, ऍब्सॉर्ब करते. समजतंय? सपोज या ठिकाणी एक ब्लॅक बॉडी आहे असं कन्सिडर करा. कन्सिडर दिस इज अ ब्लॅक बॉडी. मग ह्या बॉडीला ब्लॅक बॉडी कधी म्हणायचं? तिचा कलर काळा असेल तर नाही. त्या ब्लॅक बॉडीचा आणि ब्लॅक कलरचा काही संबंध नाही. समजतंय? म्हणजे त्या कलर जो आहे त्या कलरवरून त्याला आपण ब्लॅक बॉडी म्हणत नाही. त्याचा कलर कोणताही असू शकतो. समजतंय? पण त्या बॉडीला ब्लॅक बॉडी कधी म्हणायचं? जर सपोज त्या बॉडीवरती जी काही इन्सिडेंट एनर्जी आहे, सपोज या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. सपोज कन्सिडर करा क्यू आय ही इन्सिडेंट रेडिएशन एनर्जी आहे जी की त्या बॉडीवरती इन्सिडेंट होते. मग क्यू आय जेवढी एनर्जी इन्सिडेंट होते तेवढी सर्वच्या सर्व एनर्जी, जर सपोज ही बॉडी स्वतःच्या आतमध्ये ती सर्व एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल, समजतंय? सर्व एनर्जी काय होते त्या बॉडीच्या आतमध्ये काय होते, ऍब्सॉर्ब होते. तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो ब्लॅक बॉडी. म्हणजे या ठिकाणी ऍब्सॉर्ब झालेली एनर्जी, रेडिएशन एनर्जी ती किती असेल, क्यू ए एवढी असेल. मग ती क्यू ए इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो, क्यू आय घेऊ शकतो. समजतंय? म्हणजे ऍब्सॉर्ब झालेली एनर्जी जी काय आहे ती किती असेल, जेवढी इन्सिडेंट झाली एनर्जी तेवढीच एनर्जी काय केली त्या ब्लॅक बॉडीने सगळी एनर्जी काय केली, ऍब्सॉर्ब केली. समजतंय? मग ह्या ठिकाणी जी ऍब्सॉर्प्टिव्हिटी असतो तो ऍब्सॉर्प्टिव्हिटी किती असतो, ब्लॅक बॉडीचा 1 असतो. रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे एनर्जी रिफ्लेक्ट झाली का, नाही. त्यामुळे रिफ्लेक्टिव्हिटी किती येते, 0 येते. परत एनर्जी ट्रान्समिट झाली का, रेडिएशन एनर्जी ट्रान्समिट होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रान्समिसिव्हिटी ह्या ब्लॅक बॉडीसाठी किती असेल, 0 असेल. म्हणजे रिफ्लेक्टिव्हिटी, ट्रान्समिसिव्हिटी काय असेल, 0 असेल. आणि ऍब्सॉर्प्टिव्हिटी किती असेल, ब्लॅक बॉडीसाठी 1 असेल. समजतंय? म्हणजे ब्लॅक बॉडी ही अशी बॉडी आहे जी काय करते, सगळे ऑल इन्सिडेंट रेडिएशन काय करते, ज्याच्यावरती जे पडलेले आहे ते सर्व इन्सिडेंट रेडिएशन ती काय करते, ऍब्सॉर्ब करते स्वतःच्या आतमध्ये. तर त्या बॉडीला आपण काय म्हणतो, ब्लॅक बॉडी म्हणतो. ओके, समजलं ब्लॅक बॉडी काय आहे? ऍक्च्युली ही जी बॉडी आहे ह्याला आपण आयडियल बॉडी म्हणतो. आयडियल म्हणजे काय,
की ती एक काल्पनिक बॉडी आहे. म्हणजे अशी ब्लॅक बॉडी प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ती एक्झिस्टन्स मध्ये नाही, प्रॅक्टिकली ती अशी बॉडी ह्या जगामध्ये नाहीच आहे ब्लॅक बॉडी सारखी. पण आपण तिला काय म्हणतो, एक आयडियल बॉडी म्हणतो. आयडियल म्हणजे तो एक कन्सेप्ट आहे, समजताय, एक काल्पनिक बॉडी आहे. तर आपण प्रॅक्टिकली जर आपल्याला ब्लॅक बॉडी तयार करायची असेल तर आपण ती अप्रॉक्सिमेट जवळपास आपण ब्लॅक बॉडी सारखी बॉडी आपण तयार करू शकतो. मग त्याचा देखील मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. या ठिकाणी कन्सिडर करा, एक कॅव्हिटी आहे. जी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय फिगर काढून. या ठिकाणी एक कॅव्हिटी कन्सिडर करा, की ज्या कॅव्हिटीचा त्या कॅव्हिटीमध्ये एक छोटीशी स्मॉल अशी ओपनिंग त्या ठिकाणी ठेवलेली आहे. स्मॉल असं कन्सिडर करा, या ठिकाणी स्मॉल अशी ओपनिंग त्या ठिकाणी ठेवलेली आहे. इमेजिन होत आहे. आणि ह्या कॅव्हिटीच्या आतमध्ये ज्यावेळेस रॅडिएशन एनर्जी इन्सिडेंट होते, कन्सिडर करा या ठिकाणी एक रॅडिएशन एनर्जी आहे ती ह्या कॅव्हिटीच्या आतमध्ये इन्सिडेंट होते आणि त्याच्या आतला जो सरफेस आहे त्यावरती ते आदळते. आदळल्यानंतर काही एनर्जी काय होते त्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होईल आणि काही एनर्जी काय होईल, रिफ्लेक्ट होईल. मग एनर्जी ती काही एनर्जी ऍब्सॉर्ब करते, परत काही एनर्जी काय होते, रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट झाली परत ती दुसरीकडे जाऊन आदळते कॅव्हिटीच्या आतमध्ये. मग त्या ठिकाणी परत काही एनर्जी काय होते, ऍब्सॉर्ब केली जाते. काही एनर्जी जी रिफ्लेक्टेड आहे ती परत दुसरीकडे रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्या आतल्या सरफेसवरती ती दुसऱ्या ठिकाणी आदळेल. त्या ठिकाणी परत तिच्यामधली काही अमाऊंट काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते. काही अमाऊंट ही रिफ्लेक्ट केली जाते. म्हणजे असं परत ती दुसरीकडे रिफ्लेक्ट होईल, परत त्या ठिकाणी काही एनर्जी काय होईल, ऍब्सॉर्ब होईल. अशा नंबर ऑफ टाइम्स काय केली जाते, त्या ठिकाणी एनर्जी काय केली जाते, आतमध्ये रिफ्लेक्ट केली जाते. समजते. अशा नंबर ऑफ टाइम्स जर ती एनर्जी आतमध्ये रिफ्लेक्ट झाली आणि प्रत्येक रिफ्लेक्शन होताना त्या ठिकाणी प्रत्येक इन्सिडेंटला म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस ती धडके आतल्या सरफेसवरती ती रॅडिएशन एनर्जी, तर धडकल्यानंतर त्या ठिकाणी काही अमाऊंट काय केली जाते, 70 ते 80% अमाऊंट काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते आणि उरलेली अमाऊंट ही रिफ्लेक्ट होते. परत रिफ्लेक्ट झाल्यामध्ये बऱ्यापैकी एनर्जी ही ऍब्सॉर्ब केलेली असते. परत जी राहिलेली एनर्जी आहे त्यापैकी परत बऱ्यापैकी 80-90% ही एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. परत ती थोडी रिफ्लेक्ट होईल आणि सगळ्या शेवटी काय होईल, ही जी इन्सिडेंट एनर्जी आहे त्यामधली जवळपास सगळीच एनर्जी जवळपास ही आतल्या सरफेस काय करेल, ती ऍब्सॉर्ब करून घेईल एनर्जी. समजतंय. ही आहे कन्सेप्ट ऑफ ब्लॅक बॉडी. समजली कन्सेप्ट. म्हणजे आपण काय करतोय, एक कॅव्हिटी घेतोय. या ठिकाणी कॅव्हिटी दिसते रेड कलरची. त्या कॅव्हिटीमध्ये आपण काय करतोय, एक स्मॉल ओपनिंग आहे. त्या ओपनिंग मधून काय होते, इन्सिडेंट एनर्जी काय होते, ते कॅव्हिटीच्या आतमध्ये इन्सिडेंट होते. इन्सिडेंट झाल्यानंतर ती जी इन्सिडेंट एनर्जी आहे, रेडिएशन आहे, ते आपण नंबर ऑफ म्हणजे खूप वेळा ती काय करतो, कॅव्हिटीच्या आतमध्ये ती एनर्जी काय होते, रिफ्लेक्ट होते. आणि प्रत्येक रिफ्लेक्शन होण्याच्या अगोदर काही एनर्जी त्यापैकी जवळपास बऱ्यापैकी एनर्जी, मॅक्सिमम एनर्जी ही प्रत्येक ठिकाणी ऍब्सॉर्ब केली जाते. मग प्रत्येक रिफ्लेक्शनच्या वेळेला ती एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे सगळ्यात शेवटी तिच्यामधली एनर्जी जवळपास 100% एनर्जी काय होते, ती त्या कॅव्हिटीने ती एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली असते. समजतंय कन्सेप्ट ऑफ ब्लॅक बॉडी. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पुढे घ्यायचं आहे ग्रे बॉडी. ग्रे बॉडी. तर ग्रे बॉडी म्हणजे काय? ग्रे बॉडी ही अशी बॉडी आहे की ज्या बॉडीची जी मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी असते ती वेव्हलेंथ वरती आणि टेम्परेचर वरती डिपेंड नसते, म्हणजे इंडिपेंडेंट असते. ओके. ग्रे बॉडी
is a body for which monochromatic emissivity is independent or not depend on independent or not depend on not depend of wavelength and temperature. ओके, जी मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी आहे ती इंडिपेंडेंट असते वेव्हलेंथच्या आणि टेम्परेचरच्या. अशी जी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो ग्रे बॉडी. ओके, समजतंय? आता सुरुवातीला आपण मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी म्हणजे काय ते आपण पाहूया. तर मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटीच्या अगोदर आपण मोनोक्रोमॅटिक किंवा इमिसिव्ह पॉवर आपण ती स्टडी करूया. इमिसिव्ह पॉवर. तर इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? अमाउंट ऑफ इट इज अमाउंट ऑफ और रेट ऑफ हीट ट्रान्सफर रॅडिएटेड बाय अ बॉडी. म्हणजे सपोज एखादी बॉडी आहे, ती बॉडी काय करते, एक रॅडिएशन एनर्जी काय करते, इमिट करते. सपोज या ठिकाणी एक बॉडी आहे, ती बॉडी काय करते, रॅडिएशन एनर्जी इमिट करते. मग त्यांनी जी रॅडिएशन एनर्जी इमिट केलेली आहे, ती रॅडिएशन एनर्जी इमिट केलेली आहे ती पर युनिट एरिया, पर युनिट टेम्परेचर, पर युनिट एरिया आणि पर युनिट टाइम, सॉरी पर युनिट एरिया आणि पर युनिट टाइम. मग ही जी रॅडिएशन एनर्जी इमिट केलेली आहे त्याला आपण म्हणतो इमिसिव्ह पॉवर. समजतंय? इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर emissive power. Emissive power is defined as amount of radiation energy, amount of radiation energy emitted by a body per unit time and per unit area. समजताय? म्हणजे ही जी रॅडिएशन एनर्जी आहे जी इमिट केली त्या बॉडीच्या बाहेर पडली, इमिट करणे म्हणजे बाहेर ती बॉडी फेकते, त्याला आपण म्हणतो इमिट करणे. मग ही जी रॅडिएशन एनर्जी इमिट केलेली आहे बॉडीने क्यू, पर त्या क्यूला आपण डिवाइड करायचं टाइमनी, पर युनिट टाइम, आणि त्याला परत डिवाइड करायचं पर युनिट एरिया. हा जो सरफेस एरिया आहे ज्याच्या थ्रू ती एनर्जी काय होते, इमिट होते, बाहेर पडते, तो पर युनिट एरिया. मग ती जी अमाऊंट आहे रॅडिएशन एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया, पर युनिट टाइम, त्याला आपण म्हणतो इमिसिव्ह पॉवर. समजलं? त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर. समजते? त्यानंतर आता या ठिकाणी अजून एक कन्सेप्ट येते, मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? तर मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय असते की ही जी अमाऊंट ऑफ रेडिएशन एनर्जी इमिटेड आहे पर युनिट टाइम, पर युनिट एरिया ऍट पर्टिक्युलर वेव्हलेंथ, एक पर्टिक्युलर वेव्हलेंथचीच आपण ती रेडिएशन एनर्जी घेणार आहोत. म्हणजे इमिसिव्ह पॉवर मध्ये सर्वच्या सर्व वेव्हलेंथच्या आपण रॅडिएशन एनर्जी कन्सिडर करतो. इमिसिव्ह पॉवर मध्ये सर्व जे रॅडिएशन वेव्ह जे बाहेर पडतात त्याची एक वेव्हलेंथ असते, त्या प्रत्येक वेव्हलेंथची आपण त्या ठिकाणी रॅडिएशन एनर्जी कन्सिडर करतो इमिसिव्ह पॉवर मध्ये. आणि मोनोक्रोमॅटिक म्हणलं तर एका पर्टिक्युलर स्पेसिफिक वेव्हलेंथचीच त्या ठिकाणी त्या एका स्पेसिफिक
स्पेसिफिक वेव्हलेंथचीच आपण रेडिएशन एनर्जी घेणार आहोत ॲट अ स्पेसिफिक वेव्हलेंथ. एका स्पेसिफिक वेव्हलेंथचीच आपण रेडिएशन एनर्जी घेणार आहोत. समजतंय? मग त्यावेळेस आपण त्याला म्हणतो मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर. समजतंय? मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? अमाऊंट ऑफ रेडिएशन एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ॲट स्पेसिफिक वेव्हलेंथ. म्हणजे एका स्पेसिफिक वेव्हलेंथची जर आपण कन्सिडर केली, सपोज आपण कन्सिडर केली 100 वेव्हलेंथ असणारी रेडिएशन एनर्जी किती इमिट झाल्या या ठिकाणी, तेवढीच एनर्जी आपल्याला घ्यायची. मग ती झाली मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर ॲट दॅट पर्टिक्युलर वेव्हलेंथला असणारी मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर झाली. समजतंय? मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर काय आहे ते. ओके, आता आपली कन्सेप्ट आपण परत एकदा मुद्द्यावर येऊ. मेन मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी म्हणजे काय? तर मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी म्हणजे हा एक रेशो असतो. इट इज अ रेशो ऑफ मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी. हा एक रेशो आहे. मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर आपण कशाची घेतो? बॉडीची घेतो. जी ऑर्डिनरी बॉडी असेल त्याची. सपोज ही बॉडी, ह्या बॉडीची आपल्याला मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी काढायची आहे. तर ह्या बॉडीची आपण काय घेऊ? सुरुवातीला मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर घेऊ. समजतंय? एक पर्टिक्युलर वेव्हलेंथला. तिची डेफिनेशन मी या ठिकाणी सांगितली तुम्हाला. मग त्याची मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर ह्या बॉडीची आपण घेतली. ह्या बॉडीची आपल्याला मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी काढायची आहे. म्हणजे मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी ऑफ अ बॉडी जी आपल्याला काढायची आहे, वरती या ठिकाणी बॉडी दाखवली ती म्हणजे काय असेल? इट इज अ रेशो ऑफ मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी टू मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर आपल्याला घ्यायची आहे ब्लॅक बॉडीची, ऑफ अ ब्लॅक बॉडी. मग हा जो रेशो येईल, समजतंय? ब्लॅक बॉडी आपण कन्सेप्ट आता स्टडी केला. मग त्या ब्लॅक बॉडीची मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर आपल्याला काढायची. ती जी काय असेल ती असेल मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. समजतंय? पण आपल्याला मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी कोणाची काढायची आहे? एक बॉडीची काढायची आहे. मग ह्या बॉडीसाठी मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर जी असेल त्या बॉडीची, त्या पॉवरला मोनोक्रोमॅटिक इमिसिव्ह पॉवर जी आहे ब्लॅक बॉडीची त्यांनी डिवाइड करायचं. मग तो जो रेशो जो काही येईल त्याला आपण म्हणतो मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी ऑफ अ ब्लॅक बॉडी. समजलं? मग ती जी मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी असते ती वेव्हलेंथ वरती आणि टेम्परेचर वरती डिपेंड नसेल एखाद्या बॉडीसाठी. मग ज्या बॉडीसाठी ती डिपेंड नसेल मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी, मग ती बॉडी म्हणजे झाली माझी ग्रे बॉडी. समजताय? म्हणजे ग्रे बॉडी म्हणजे अशी बॉडी की ज्याची मोनोक्रोमॅटिक इमिसिव्हिटी ही डिपेंड नाही वेव्हलेंथ आणि टेम्परेचर वरती. त्या बॉडीची मधून पडणारे जे रेडिएशन आहे त्याची जी वेव्हलेंथ आहे त्यावरती डिपेंड नाही, तसं टेम्परेचर वरती डिपेंड नाही. तर त्याला आपण म्हणतो ग्रे बॉडी. समजलं ग्रे बॉडी काय आहे ते?